गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्रातच। आज आपला कोकणातला दुसरा दिवस आहे आणि सतत कंटिन्यू पाऊस लागतोय। तर भात शेती बघा किती वाढली आहे आणि आत्ताच जेवणाची सुरुवात केली, म्हणजे मुगाची भाजी घातली कुकरमध्ये। म्हटलं पहिला व्हिडिओ शूट करून घेऊया आणि उद्या किरण येणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओज रील पण येतील। आणि कृषिकाची आंघोळ वगैरे झाली आहे तर मस्ती करत होते। कुठे चालली बाबू तू, कुठे चालली आहेस? हां, आता ही आंबा बघायला चालली आहे। आता कुठे आंबे असणार आहेत? आंबे नाही, आंबा बघायला। आणि इकडून वाट आहे वरती डोंगराकडे जायला, मस्तपैकी पाऊस पडतोय। चला, तर आत्ताच काकांनी गावठी दही आणले आणि कृषिकाला माझ्या दही साखर खायची आहे। बाबू तुला आवडते दही साखर? मस्त आहे ना? हां, ही गोडी डाळ, फोडणीचा भात। हे काय फोटो पाठवते? हो, नाश्त्याला फोडणीचा भात। का हो काकी, बरे आहेत ना? बरे आहेत ना? कसली भाजी? मग आगाडा मिरच्या आहे। थांब गा, ए नाही बाई, आळूची भाजी। ऋषीची तयारी करतायत। तर दुपारचं जेवण वगैरे आटपलंय आणि मी चालली आहे संगमेश्वरला मामाकडे गणपतीसाठी आणि आजीला भेटायला सुद्धा। सकाळीच निघणार होते पण पाऊस खूप होता, सो काकांनी मला सोडलं इथे बाईकवरून। आणि आता मी आहे अकल्यात, ज्यांना माहिती असलेले चिपळूणचे असतील तर अकल्यातनं वडापनी चालले चिपळूणला, मग तिकडून आपल्याला संगमेश्वरची एसटी मिळेल। उद्या रिटर्न यायचं आहे। आमचे पप्पा येणार, म्हणजे कृषिकाचे पप्पा येणार ना सोनू, तर रिटर्न यायचं ना आपण। टीका लावलाय आणि इकडे बघाल तर मस्तपैकी नदीचं पाण्याचा आवाज खळखळ खळखळ एकदम, म्हणजे या साईडला भरपूर नद्या आहेत आपल्या चिपळूण साईडला, एकदम भारी वाटतं। आणि किरण आल्यावर काय सतत नदीवर जातो असतो। सो आता आपण निघालोय इथून। आता ती जी वडाप आहे, म्हणजे 3 चाकी गाडी असते ती, सो आता ती भरल्यानंतर इथून निघेल तेव्हा आपल्याला इथून जायला मिळेल। आता 2:30 वाजलेत, एसटीची वाट बघून शेवटी आम्ही इकडे आलो। हो हो, खाऊ घ्यायचं आपल्याला। चला, तर आता आम्हाला संगमेश्वरला जाणारी एसटी भेटली आहे। चिपळूणला उतरलं, एसटी पकडली आणि आता चाललं संगमेश्वरला। तर आत्ताच मी संगमेश्वर डेपोला उतरली आहे। थोडंसं खाऊ घेते घरी न्यायला आणि बाप्पासाठी आपल्या कंठी वगैरे प्रसाद घेऊन आता रिक्षा पकडून मग घरी जाईन। सोनू मामाकडे आला, मामाकडे बरोबर पाऊण तासात आपली एसटी संगमेश्वर डेपोला आलेली आहे। आता आपण खाऊ घेऊया आणि जाऊया घरी। तर गणपतीसाठी कंठी आणि घरी न्यायला खाऊ घेतला, 2 कंठी घेतल्या। हा मामा येतोय। तर आत्ता जस्ट उतरली, वडापमध्ये चढली, कारण का रिक्षावाल्यांचं भाडं एवढं वाढलंय। 250-300 मध्ये येणारी रिक्षा, हा येतोय, हो येतोय। तर रिक्षाचे सांगितले 450 होतील आणि नशीब तितक्यात वडाप आली। 20 रुपयामध्ये मी इथे पोचले। आता सीझन आहे त्यांचा, सो येताना वडाप वगैरे असतात, त्यांनी येत जा। आणि आत्ता उम्या येतोय घ्यायला। मी आता स्टॉपला उतरले, रस्त्याचं काम अजून मे महिन्यापासून चालू आहे, ते चालूच आहे। चला खाली जाऊया आता सानेकडे। माझी माझी बस बसते, चला। हां, ए इकडे। तर पहिली तिकडून वाट होती, आता इकडून केली आहे, मग इकडून रस्त्याचं काम चालू आहे म्हणून। फुलं मस्त आले, लाल सफेद कॉम्बिनेशन मध्ये, कसली काय माहित। खाऊ घेतला आईला सोनू? हो चला, हा ठीक आहे। आईला गेल्यावर मिठी मारा सोनू, आईला तुझी खूप आठवण येते बाबा। तू पंजा इकडे आलाय? अरे बापरे, मामा आला।
हो गावाला चल. आजीकडे आली आहे. समोरच आपला गणपती बाप्पा आहे. आपण मामी ए थांब थांब सांभाळ कर. तर मामाचा गणपती इकडे देवार आहे. हॉल आहे. आजी बसली आहे. इकडे एक रूम आहे आणि इकडे किचन आहे. चुलीवर जेवण करतात आणि इकडे किचनचा भाग आहे. आणि पाठची साईड इथे लाकडं भरलेली आहेत.